इथं कीर्तनाला बसलेल्या बापांना माझं सांगणं आहे, 50-60 वर्ष तुम्ही कष्ट केलं, आता कष्ट करायचं बंद. 1 रुपया मुलांच्या नावावर ठेवू नका. जे गाबडं महाराज चांगलं घडावं म्हणून तुम्ही लाख रुपयाचा खर्च केला, ज्याला मिशी फुटली नाही, 19-20 वर्षाचं गाबडं दारू ढोसून येतंय, गटारीत पडतंय, 4 चौघांनी बघावं आणि गावातली माणसं नावं ठेवतात. रामभाऊचं गाबडं वाया गेलं, दारू पिऊन गटारीत पडतंय. मला सांगा तेव्हा बापाची मान 4 चौघामध्ये शर्मेने खाली होती. पण याच्या विरुद्ध ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराचा पोरगा, ज्ञानेश्वरी वाचली आहे त्यांनी, गाथा वाचली आहे, मृदंगाचे बोल पाठ आहेत, हरिपाठाला जातोय, अरे दिसतील त्या माणसाच्या पाया पडतोय. असं जर पोरग गावात आलं तर गावातली माणसं स्वतः 4 माणसं त्याच्या शेजारी गोळा होतात आणि त्याला राम राम घालतात. असं ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराचं मुलगा पाहिला तर त्या बापाची मान स्वाभिमानानं ताट झाल्याशिवाय राहणार नाही.